नमस्कार. हा, नमस्कार, बोला. हां, मी अमोल गावडे बोलतोय सामाजिक संघर्षमधून. हो. बरं. तुमचं लग्नाचं कोण आहे? मुलगा आहे माझा. तुमचा मुलगा आहे. बरं. आणि नक्की तुमचा मुलगाच आहे की तुम्ही एजंटचं काम करता? माझा मुलगा आहे, ते कशाला करणार फोन? नाही नाही, म्हणजे असं काय नाही, एजंटचं काम करत असाल सांगू शकता, असं काय नाही आहे. ठीक नाही आहे. नाही, माझा मुलगा आहे तुमचा तो. स्वतःचा मुलगा आहे. माझे मिस्टर नाही, 2014 मध्ये वारले ते. बरं बरं. तुम्ही कुठे राहता? मी पवईला राहते. पवईला राहण्याची व्यवस्था काय आहे? राहण्याचं माझं स्वतःचं घर आहे. कसं आहे घर ते? घर माझं आहे 3 माळ्याचं. 3 माळ्याचं घर आहे. बरं. आणि ते काय म्हणजे एवढं मोठं घर कशासाठी? म्हणजे तुम्ही 3च राहता लोक? एवढं घर मी भाड्याने रूम दिलेले. हां हां, ते भाड्याने लावलं आहे का? हां हां. आणि मग तुम्ही राहता कुठे? मी पण तिथेच राहते ना, 3ऱ्या माळ्यावरती मी राहते. खाली 2 भाड्याने दिलेले. हां, खालचे एक 2. दुकान आहे. हां, बरं. खाली दुकान आहे आणि मध्ये भाड्याने दिलेलं आहे आणि लास्टला वरती तुम्ही राहता. हो. बरं. त्या जे दुकान आणि जे भाड्याने दिलं आहे रूम, त्याचं किती भाडं येतं? एकाचं 8,000 येतं, एकाचं 5,500 येतं. बरं. आणि म्हणजे दुकान दुसऱ्यांना दिलं आहे वापरायला ते? हा, भाड्याने चालवायला ठीक दिलं. ठीक आहे ठीक आहे. बरं. हा जो नवरा मुलगा आहे हा काय काम करतो? हा रिक्षा चालवतो आणि एक गाडी भाड्याने दिली चालवायला. ही दोन्ही वाहनं त्याची आहेत? हो. स्वतःची आहेत? हा, लायसन्स परमिट सहित. तरी उत्पन्न किती होतं महिन्याला? 50 ते 60 पर्यंत. 50-60 होतं. बरं. हे कन्फर्म आहे? महिना. ठीक आहे ठीक आहे. हे भाड्याला जी लावलेली वाहनं आहेत ती कुठे लावली आहेत भाड्याला? एक एअरपोर्टला लावले आणि तो स्वतः रिक्षा चालवतो. एक एअरपोर्टला लावली, म्हणजे मला वाटतं कार एअरपोर्टला लावली असणार. हा हा. ठीक आहे ठीक आहे. चालेल, ठीक आहे. तुमची कास्ट कुठली? मातंग. मातंग कास्ट. बरं. आणि तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कुठल्या कास्टची चालेल? आमच्या संबंधीचे असेल तर चांगली. ठीक ठीक आहे ठीक आहे, चालेल. बरं. मराठी असलं तरी पण चालेल. चालेल ना? हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुमचा संपर्क जरा सांगाल मला? म्हणजे काय नेमकं सांगू मी? मोबाईल नंबर? मोबाईल नंबर माझा 89 89 28 28 9 थांबा 8928 55 55 39 39 11. 11. हा तुमचा स्वतःचा नंबर आहे, म्हणजे मुलाच्या आईचा नंबर आहे. हा. आता तुम्ही पवईला राहता, हे तुम्ही मूळ पवईचेच की तुमचं गाव कुठे? मूळ म्हणजे आमचं सातारा गाव आहे. सातारा गाव आहे. तिकडे. तिथे कोण राहतं? तिकडे माझी सासू राहते, चूल सासू राहते. हं. आणि आम्हाला मुंबईला येऊन जवळजवळ समजा 87 मध्ये आम्ही मुंबईमध्ये राहतोय. हां. बरं. ठीक आहे ठीक आहे. बरीच वर्ष राहत आहे म्हणजे? हा. ठीक आहे, चालेल. तुम्ही आता हे जी बिल्डिंग आहे तुमची ती म्हणजे तुम्ही स्वतः विकत घेतलेली आहे का? नाही, म्हणजे 87 मध्ये मी म्हणजे छोटस हे होतं, पत्र्याचं होतं थोडंसं. नंतर मी स्वतः ते बसवलं. होय का? हां. ठीक आहे, चालेल. असू दे. तुमचा संपर्क दिलेला आहे इथे आणि सविस्तर माहिती जी असेल ती तुम्ही समोरच्या पार्टीबरोबर बोलायचं आहे. तुम्हाला जी मुलगी येणार ना, मुलीकडचे लोक जेव्हा कॉल करतील तुम्हाला त्यावेळी सगळी माहिती पद्धतशीर त्यांना सांगा. तुमच्या मुलाचा फोटो वगैरे तुम्ही स्वतः पाठवा त्यांना. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे पण डॉक्युमेंट्स म्हणजे फोटो बायोटा घ्या. हां. आणि प्रत्यक्षात भेटायला जा तिथे घरी त्यांच्या, किंवा त्यांना तुमच्या घरी बोलवा, घर दाखवा तुमचं. समजलं ना? हां. कुठे रस्त्यावर बोलणी करू नका.
हो हो. कारण कसं बऱ्याच ठिकाणी फसवणुका होतात ना, म्हणून. बाकी तुमचा आणि नंबर सर मुलगी सांग. समजा मुंबईमध्ये राहायचं आपलं, काय म्हणताय? मुलगी म्हणलं मुंबईमधली असणार एक असं हो, थोडं. मुंबईमध्येच म्हणजे बघूया मला ना. ठाणे अंबरनाथ तिकडे तिकडे म्हणजे मुंबई ह्याच्यामध्ये मला जमेल. कारण कसं आहे सर, एवढे लांब यायचं जायचं म्हणलं तर नाही जमत ना हो. कुठे जाणार आहात लांब? म्हणजे गावाला म्हणून सांगू नका नाही म्हटलं. नाही नाही नाही, मग मुंबईमधलीच बघा ना. मुंबईमध्ये तेच ना, भरपूर मुली म्हणजे असतात. ठाणे, हां तुमचं अंबरनाथ, हां, कल्याण, बरोबर. अंधेरी, हे तुमचं इकडे काय त्याला म्हणतात बोरवली, हां, या असं म्हणजे कळलं. अकोला, चेंबूर चेंबूर सर्व म्हणजे मुंबई साईडचं बरोबर. ठीक आहे, चालेल चालेल मला मग. चालेल चालेल. ठीक आहे, तुम्हाला मुंबईमधल्याच मुली कॉल करतील, काही टेन्शन घेऊ नका. आपण मुंबईमध्ये हो हा व्हिडिओ लावूया. हं? आणि हो जे चालेल. जे कॉल येतील ते तुमच्या जबाबदारीवर हँडल करा. हं? हा हा तुम्ही त्यांना बायोडा पाठवा तुमचा, आणि दुसरी गोष्ट भेटायला बोलवा. तुम्हीसुद्धा भेटायला जा त्यांना. कोणी सांगितलं हो अनाथ मुलगी आहे असं कोणी सांगितलं तर पुढे व्यवहार करू नका. हं? हो. कारण लोक फसवाफसवीचे धंदे चाललेत. त्यामुळे हा कसं. ना सर, त्याच्यात मला आहे ना म्हणजे ते भीती वाटत होते. हं, कारण कसं आजकाल मध्ये थोडा दिवस लग्न हे करायचं आणि नंतर मला म्हणजे सोडतीची पाहिजे हे पाहिजे, त्याच्यामुळे ना सर अजूनपर्यंत मी कुठे बी पैसे नाही भरलेले. हं, हं. म्हणून मला एक महाराष्ट्राने आपलंसं वाटलं म्हणून मी तुमच्या इकडे जॉईन झाली. बरं बरं बरं. इथे तुम्हाला छान रिझल्ट येईल. फक्त एवढंच की सगळेच फोन खरे असतात हे सांगू शकत नाही. कारण कसं आजकाल खोटारडी लोकंसुद्धा आहेत. त्यामुळे ते. नाही मी तुम्हाला सांगितलं, जे मी कोणी मला कॉल करेल ना मी तुम्हाला सांगणार. ऐका ऐका आणि कसं ऐका ते. करून म्हणजे तुमच्याकडूनच अपेक्षा आहे नाही नाही, ऐका की ऐका सांगतो. ऐका. मध्ये स्थळ पाहिजे. ऐकून घ्या ताई, ऐकून घ्या. कसं आहे माहिती आहे, मी प्रत्येक वेळी मी तुमचा कॉल घेऊ शकत नाही ताई. कारण मला कॉल येणारे असतात ना, ते प्रचंड असतात. आमचं चॅनल आहे ना, तो समाज प्रबोधनासाठी आहे. आम्ही जनजागृती करतो आहे आणि त्यासाठी चॅनल आहे तो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला. हां हां, बरोबर. त्यामध्ये जे धोके असतात ना, ते आम्ही पटवून सांगतो लोकांना की नक्की काय चालतं आहे, ते कसं काय असतं असं. आणि त्यामुळे कसं तुमच्यासारखे लोक जाहिराती देतात. कळलं ना. हां, आमचं फक्त जाहिरात चॅनल आहे. आम्हाला कुठली जबाबदारी देऊ नका. बाकी तुम्ही हे बघा, तुम्ही स्वतः चौकशी करू शकता किंवा कोणाला तरी मदत घ्या, कोणाची तरी, आणि चौकशी करा. चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका. वेळ लागला चालेल. कळलं ना. सावकाश लग्न होऊ देत. काही घाई मारू नका अजिबात. कोणी जरी सांगितलं की बाबा लवकर लग्न करा, तर तरी नाही करायचं. आरामात करा, व्यवस्थित करा. कुठे हशा होता का म्हणे. हां ठीक आहे. तुम्हाला कॉल येतील, छान छान कॉल येतील बघा. मी हे पुढे पाठवतो. अजून काय सांगायचं आहे का तुम्हाला? काय ना, गरीब असली मुलगी असेल, घर सांभाळणारे असावी, बाकी आम्हाला काही त्यांची अपेक्षा नाही. गरीब हे सांगू शकत नाही मी. गरीब मुलगी भेटेल हे सांगू शकत नाही. आजकाल चांगल्या घरच्या मुलीसुद्धा. गरीबाचं सोडा, पण कमी शिकलेली असते तरी पण चालेल. ऐका सांगतो. ऐका सांगतो. ऐका, कसं असतं माहिती आहे, कमी शिकलेल्या मुलींच्या डोक्यात वेगवेगळे विचार असतात. कळलं ना. मग त्यामुळे त्यामुळे आपण विचार काय करूया की तुम्हाला नक्की छान सून भेटेल एवढं नक्की. बाकी मी हे सांगू शकत नाही तुम्हाला. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त परिस्थिती चांगली असेल तिची किंवा कमी असेल हे सांगू शकत नाही. कारण आजकाल मुली विचार करतात. बऱ्याच मुली विचार करतात. पैसा महत्त्वाचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं सुख असतं. हे प्रत्येक मुलीला माहिती आहे. समजलं ना. तर त्यामुळे बऱ्याच काही मुली पैशाला लोभी असतात. आपण तो विचार करूया नको. जी येईल तिची चौकशी करायची आहे आणि लग्न करायचं आहे. ते लोकंसुद्धा तुमची चौकशी करतील. त्यांना पण चौकशी करायला द्यायची. ठीक आहे, चालेल. अजून काय सांगायचं आहे का? काय नाही, हेच आपलं माझ्या माघारी घर सांभाळणारी असावी, चांगलं आपलं, दुसरं बाकी काय असणार. बरोबर. कुठली मुलीने ऐका, कुठल्या मुलीच्या नातेवाईकांनी जर सांगितलं की तुमची ती बिल्डिंग मुलीच्या नावावर करत असाल तर आम्ही लग्न करू, नकार द्या. काही गरज नाही. लक्षात ठेवा. नाही तर कोणतरी असं सांगेल की तुम्हाला की तुमची बिल्डिंग आमच्या मुलीच्या नावावर ठेवा तरच आमची मुलगी आम्ही तुम्हाला देऊ. हे लोक स्वार्थीपणाने येतात.
आणि काही दिवस संसार करतात आणि नंतर ते निघून जातात. हा ना सर, हां, त्याचीच भीती वाटते ही ना ही हो. काळजी घ्या. असलं काही करायचं नाही आहे. आजकाल हो, हो. खूप फ्रॉड चालले आहेत. ठीक हा आहे, ना. चालेल. चालेल, हे मी पुढं पाठवतो. ठीक आहे. हो हो, चालेल चालेल. बरं. मुलींनो, ही जी आत्ता व्यक्ती बोलत होती, ही मुलाची आई आहे. तिने स्पष्ट आपल्या साध्या भोळ्या आवाजात तिने सगळी माहिती खरी खरी सांगितलेली आहे. मुलींनो, जे तुम्ही म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी जेव्हा जाता तुम्ही, तेव्हा तुम्हाला सविस्तर माहिती दिली जात नाही. आम्ही रेकॉर्डिंग स्वरूपात माहिती घेतो आहे. त्यामुळे इथे बरीचशी माहिती तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून मिळते, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही माहिती खरी असते. परंतु तरीसुद्धा तुम्ही प्रत्यक्षात जायचं आहे, चौकशी करायची आणि लग्न करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आमचा चॅनल सत्य बातम्या दाखवतो आहे. तुम्हाला जर आमचं काम खरंच आवडत असेल तर इतर ज्या मित्रमैत्रिणी जे लोक आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही पुढे पाठवायचा आहे, जेणेकरून कुणाचं तरी एक चांगलं होऊ शकतं, कुणाचं भलं होऊ शकतं, यासाठी तुम्ही पुढे पाठवायचं आहे. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर एखादं लाईक द्यायला हरकत नाही आहे, कारण त्याने तुमचं नुकसान होणार नाही, पण नक्कीच आम्हाला अजून काहीतरी करावंसं वाटेल. आणि पुढे पाठवा. धन्यवाद.